नमस्कार मित्रांनो. आजचा विषय आहे की टेलिपॅथी हा एक निसर्गाचा नियम आहे, पण हा बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. तर टेलिपॅथी याचा अर्थ आपण दुसऱ्याच्या मनातलं ओळखू शकतो किंवा आपण सगळे एकमेकाला जोडलेले आहोत. आणि म्हणजे कसं माहित आहे, तुम्ही जेव्हा एखाद्याचा खूप विचार करता तेव्हा तो माणूस तुमच्याकडे अट्रॅक्ट होतो, तुमच्याकडे येतो, तुम्हाला भेटतो किंवा तुम्हाला तो फोन करेल. तो असं का घडतं? तुमचे विचार जाऊन त्याला कसे जाऊन भेटतात किंवा मिळतात आणि त्याला उद्युक्त करतात तुमच्याशी बोलण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्याशी भेटण्यासाठी किंवा तुम्हाला फोन करण्यासाठी. जसे आपण फोन करतो तसाच हा नियम आहे की टेलिपॅथी हा नियम असा आहे, हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गामध्ये अशी गोष्ट आहे जी एकमेकाला जोडलेली आहे. म्हणजे प्रत्येक माणूस हा एकमेकाला जोडलेला आहे. प्रत्येक माणसाला तुम्ही तुमच्याकडे खेचू शकता अशी शक्ती ब्रह्मांडात निर्माण झालेली आहे किंवा आहे. ती खूप हजारो लाखो वर्षापासून ती आहे, पण आपल्याला माहित नाही. ज्या लोकांनी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली, जसं काही मानसशास्त्रज्ञांनी जेव्हा ते अभ्यास केला किंवा आपले ऋषी मुनी यांच्याकडे ती शक्ती होती, ते त्यांना हवं त्या माणसाला ते आपल्याकडे खेचू शकत होते. म्हणजे ते जसं सांगायचं तसं तो समोरचा माणूस करायचा. आता सुद्धा बघ काही असे मांत्रिक लोक वगैरे आहेत, ती अशा शक्तीचा वापर करतात आणि काही अतृप्त आत्म्यांना आपल्याकडे खेचून आणतात आणि त्यांना वाईट करण्यासाठी उद्युक्त करतात दुसऱ्या माणसाचं. तसं सेम माणसाच्या बाबतीत तसंच आहे. आपण एकमेकाला जोडलेले आहोत. जो एक प्रत्येक जण एकमेकाशी कनेक्टेड आहे. आता इथून जे फोन आपण लावला तर अमेरिकेला का लागतो, कारण इथून सिग्नल ते तिथे जातात. तसेच सिग्नल आपल्या मेंदूमधून किंवा आपल्या डोक्यामधून असे वाहत असतात किंवा त्या एक विचार लहरी असतात ज्या त्या माणसापर्यंत पोहोचतात आणि त्याला तुम्हाला भेटण्यासाठी उद्योग करतात, तुमच्याकडे त्याला आकर्षित करतात. तर ह्या लॉ जो आहे, हा जो नियम निसर्गाचा आहे, हा पूर्वीपासून आहे, पण माणसांना ते माहीत नव्हतं किंवा त्यांनी अभ्यास केला त्यांनाच ह्या गोष्टी माहीत होत्या, पण त्या काळामध्ये त्या कधी पसरवता आल्या नाहीत किंवा त्या दुसऱ्या लोकांना शिकवता आलं नाही तेवढं. जे ऋषीमुनी त्या काळात साधनेद्वारे जे काही मिळवत होत्या शक्ती, त्या शक्ती ब्रह्मांडात अगोदर पासूनच आहेत. त्या काय नवीन त्यांनी निर्माण नाही केलेल्या आहेत. आता पण जे शास्त्रज्ञ शोध लावतायत ते सगळं आधीपासूनच ब्रह्मांडात आहे. आता हे मोबाईलचं पण सांगतो ते की आपण जे एकमेकाशी बोलतो हजारो लाखो किलोमीटर दूर असून सुद्धा, तर ते जे सिग्नल जाऊन तिथे पोहोचतायत ती सगळ्या ऊर्जेद्वारे होत असतं. आणि ती ऊर्जा सगळीकडे, ज्याला एनर्जी आपण बोलतो, ती संपूर्ण ब्रह्मांडामध्ये वाहते आहे. आणि त्याच्यामध्ये अजून खूप खूप नवीन गोष्टी आहेत, पण ते आपल्याला माहित नाही आहेत. आपण ते हळूहळू शोध घेऊ तसं आपल्याला ते कळणार आहे. जसं आता आपण बोलतो हे जग मॉडर्न खूप आहे. मॉडर्न याचा अर्थ त्याने टेक्नॉलॉजी नवीन नवीन शोधून काढली आहे, जी ब्रह्मांडात आधीपासूनच आहे, पण आपल्याला माहित नाही आहे. तर मित्रांनो, जेव्हा आपण निसर्गाचे नियम जर आपल्याला कळायला लागले तर त्याप्रमाणे आपण जगून आपण त्याचा फायदा आपलं जीवन सुखी करण्यासाठी करू शकतो. हे फक्त मी सांगतोय आपल्या निसर्गाचे नियम का कळले पाहिजेत, फक्त आपलं जीवन सुखी होण्यासाठीच फक्त याचा वापर करायचा आहे. त्यासाठी हे नियम आपल्याला कळले पाहिजेत. दुसऱ्याचा वाईट करण्यासाठी आपण ह्या नियमांचा कधी वापर करायचा नसतो. जर तसं तू कोण करत असेल तर ती शक्ती आपल्यावरच उलटू शकते. जसं मी मगाशी सांगितलं, मांत्रिक असतात ते साधनेद्वारे शक्ती मिळवतात, पण त्या शक्तीचा गैरउपयोग करतात, चुकीचा उपयोग करतात. ते काय करतात, अतृप्त आत्म्यांना खेचून त्यांना दुसऱ्याचा वाईट करण्यासाठी पाठवतात, कारण ते त्याच्याकडून पैसा मिळू शकत नाहीत. मग ते जे मांत्रिक असतात ते म्हणतात आम्हाला पैसा कसा मिळून देईल. मग जे काही माणसं आहेत ज्यांचे कोणी दुश्मन आहेत तर त्यांना त्रास द्यायचा. मग तो माणूस जो आहे जो त्यांच्याकडे आला तो त्याला पैसे देणार. म्हणजे जर त्या अतृप्त आत्म्यांकडून ह्यांना पैसे मिळत असते तांत्रिक लोकांना, मांत्रिक लोकांना, जे स्मशानात जास्त करून मांत्रिक सिद्धी करतात, तर त्या लोकांनी कदाचित दुसऱ्याचं वाईट केलं नसतं, पण त्यांना पैसा त्यांच्याकडून घेता येत नाही म्हणून ते मग असा गैरउपयोग करतात. त्या अतृप्त आत्म्याला त्या माणसावर सोडून तिचं वाईट करायला बघतात. मग त्याचा परिणाम कधी कधी उलटा होऊ शकतो. तोच जो अतृप्त आत्मा आहे तो त्याच्यावरच
उलटून त्याची वाट लावू शकतो किंवा त्याला संपू पण शकतो किंवा प्रॉब्लेम निर्माण करू शकतो त्या मांत्रिकाच्या जीवनात किंवा ज्यांनी ही गोष्ट केली आहे त्याच्या जीवनात सुद्धा. म्हणून हे जे लॉ आहेत किंवा हे जे नियम आहेत निसर्गाचे ते जाणून घेऊन त्याचा आपण चांगल्या गोष्टीसाठी फायदा करायचा आहे. दुसऱ्या लोकांचं नुकसान करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा नाहीये, नुकसान करण्यासाठी ती शक्ती वापरायची नाहीये. तर अशी शक्ती असते आणि ती साधनेद्वारे तुम्ही मिळवू शकता. जसं तुम्हाला समजा एखाद्या मित्राला काही निरोप तुमचा पोहोचवायचा किंवा त्यांनी तुम्हाला फोन करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फक्त रोज किंवा सारखे असे म्हणत राहा. त्या मित्राचं नाव घेऊन जर तुम्ही म्हणत नाही ह्याने मला फोन केलेला आहे, ह्याने मला फोन केलेला आहे, त्या मित्राचं नाव जे असेल ते की त्यांनी मला फोन केलेला आहे, तरी तुमचे जे व्हायब्रेशन असतात किंवा तुमचे जे विचार असतात ते त्याला जाऊन मिळतात आणि तो तुम्हाला आपोआप फोन तरी करेल, भेटायला तरी येईल किंवा कोणाच्या द्वारे मेसेज तरी पाठवेल. म्हणजे तो आपोआप तुमच्याकडे खेचला जाऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला ती रोज तशी साधना करावी लागेल. म्हणजे हे प्रत्यक्षात आपण सगळे एकमेकांशी जोडलेलं असतो पण ते आपल्याला माहीत नाही आहे. त्या वस्तू किंवा ती शक्ती आपल्याकडे येण्यासाठी रोज तरी एक नामस्मरण जर तुम्ही केलं तरी सुद्धा ती शक्ती आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते, आपल्याला ती शक्ती मिळू शकते आणि त्यानंतर तुम्ही लोकांचं चांगलं करू शकता. जसं समजा तुम्ही आता कुठल्या ऑफिसमध्ये कामाला आहात आणि तुमचा जर बॉस तुम्हाला त्रास देणारा असेल तर त्याचे विचार आपण बदलू शकतो. तो तुमच्याशी कसा चांगला वागेल यासाठी तुम्ही काही प्रयत्न करू शकता. ते असे की तुम्ही फक्त त्याच्यासाठी चांगलं म्हणायचं, हा माणूस चांगला आहे एवढंच म्हणायचं आहे. तुमचा बॉस जो आहे त्याच्याबद्दल त्याचं नाव घेऊन हे साहेब आमचे खूपच चांगले आहेत असे रोज जर तुम्ही 5 मिनिटं जरी बोललात तरी ती शक्ती जी विचार शक्ती असते ती त्याच्यापर्यंत पोहोचेल आणि तो तुम्हाला त्रास द्यायचा बंद होईल. कारण ती विचार त्याच्यापर्यंत जाऊन त्याला आपोआप अशी जाणीव होऊ लागते का हा जो माणूस आहे म्हणजे जो आपण जर हे करत असू तर हा माणूस खूप चांगला आहे, तो माझ्याबद्दल चांगलं बोलतोय आणि तो आपोआप तुमच्यासाठी चांगलं वागायला सुरुवात करतो. तर ह्याच्यामध्ये नवीन असं काय नाही, ही शक्ती ब्रह्मांडात आहे, सगळीकडे आहे, फक्त आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही. आपण काय चुकतो माहित आहे, आपण त्याच्याबद्दल वाईट 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 बोलतो. मग तसे व्हायब्रेशन त्याला जाऊन मिळतात, तसे विचार त्याला जाऊन मिळतात, त्याच्या डोक्यात ते जातात किंवा त्याच्या मनामध्ये ते उतरतात आणि तो तुम्हाला अजून त्रास द्यायला लागतो. आपण सगळं उलट करत असतो कारण आपल्याला ह्या शक्तीबद्दल माहिती नाही. जर तुम्हाला ह्या शक्तीबद्दल माहिती झाली तर तुम्ही कोणाबद्दल वाईट बोलणार नाही. कारण तुम्ही जे वाईट बोलणार आहात तर त्या माणसापर्यंत ते पोचत असतं. ह्याला टेलिपॅथी बोलतात. ही टेलिपॅथी म्हणजे तुम्ही जे विचार करत असतात ते विचार त्यापर्यंत पोचत असतात असं आहे. म्हणून तुम्ही त्या माणसाबद्दल चांगलं बोलायचं आहे. काय आपोआप ती माणसं तुमच्यासाठी तुमच्याबद्दलही चांगलं बोललं. कधी कधी बघा आपला कोणाशी जरी वैर असतं, भांडणं झालेली असतात तर आपण त्यांच्याबद्दल वाईट बोलत असतो. हा माणूस असा आहे, हा वाईट आहे, हा मत्सरी आहे, हा दुसऱ्यांचा वाईट करतो. त्याच्यामुळे ती लोक आपोआप तुमचे अजून दुश्मन होत जातात. कारण तुमचे विचार त्यांना पोचत असतात ते आपल्याला कळत नाहीत. ते आपोआप ते विचारांचे जे सिग्नल असतात ते त्यांच्यापर्यंत जातात आणि त्यांना ते कळतात. पण ते कळतात म्हणजे तसं आपल्याला जसं सहज बोलतोय तसं कळत नाही. त्यांचे विचार ते बदलवून टाकतात. तुम्ही जर त्याच्याबद्दल वाईट विचार करत असाल तर तो पण तुमच्याबद्दल जास्त वाईट विचार करणार आणि तो तुम्हाला अजून त्रास द्यायला बघणार. पण तुम्हाला असं वाटत असेल ना बाबा हा माणूस आपल्याबद्दल चांगला बोलला पाहिजे, चांगला वागला पाहिजे, तर तुम्ही एक तर त्याच्याबरोबर चांगलं बोला किंवा मग त्याला पूर्ण विषय त्याचा कधी बोलायचाच नाही. वाईट त्याच्याबद्दल कधीच बोलायचं नाही. वाईट अजिबात बोलायचं नाही. बघा तो माणूस आपोआप सुधारायला लागतो. म्हणजे त्याची वागणूक तुमच्याशी चांगली होऊ शकते. तो तुमच्याशी चांगला बोलेल, तुमची मदत करेल की तुम्हाला त्रास तरी देणार नाही. कारण तुमचे व्हायब्रेशन जे व्हायब्रेशन आहेत किंवा वाईट जी विचार आहेत ते त्याच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. तर ही टेलिपॅथीची शक्ती आहे, ती सगळीकडे काम करत असते. अगदी आता तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हल्ली पॉडकास्टवर तुम्ही जर ऐकलं असेल तर तुम्ही अगदी प्राण्यांशी, झाडांशी वगैरे पण बोलू शकता. मी एक व्हिडिओ पाहिला होता, एक जे साधू आहे ते एका जंगलात राहतात, खूप वर्ष राहत आहेत.
तर त्याला विचारलं का तुम्ही काय करता इथे दिवसभर, तर तुम्ही समजा साधना करत असेल तर काही तास करा, असेल नंतर तर तुम्ही काहीतरी इकडे तिकडे कसं वेळ घालवता. तर ते म्हणाले मी झाडांशी बोलतो, मी प्राण्यांशी बोलतो. आणि पूर्वीच्या काळी पण जर ऋषीमुनींचं तुम्ही पाहिलं तर ते सुद्धा झाडांशी बोलू शकत होते, प्राण्यांशी बोलू शकत होते. तर एक केरळचे संत आहेत, त्यांनी त्यांची ते जेव्हा 4 वर्ष एका गुरूंच्या संगतीमध्ये होते जेव्हा साधना करण्यासाठी ऋषिकेशमध्ये, उत्तराखंड ऋषिकेश म्हणजे हिमालयात समजा. तर तेव्हा ते स्वतः पाहिलं आहे, एक हत्ती होता, तो गाववाल्यांना खूप त्रास देत होता. म्हणजे तो खाण्यासाठी जेव्हा ते जातात गावातून ते शेती आपलं पिकं, तेव्हा ते जी घरं फिरं जर आली तर ती पण तोडून टाकतात, कारण ती मातीची घरं त्या काळात होती. किंवा अजून काही ठिकाणी मातीची घरं असतात, गरीब जी लोक असतात त्यांची, तर ते सगळं तोडून फोडून टाकायचे. एक हत्ती होता तो, एकदम माजल्यासारखा होता. तर ती गावची लोक येतात आणि ह्या गुरुंना भेटतात आणि त्यांना सांगतात हा एक हत्ती आहे, तो खूप आम्हाला त्रास देतो आहे, अक्षरशः माजल्यासारखा करतोय, तर तुम्हाला काय करता येतं तर बघा. तर त्यानंतर त्या गुरुनी जे केरळचे संत होते त्याला, तेव्हा ते लहान होते ते, आणि त्याला घेऊन ते जे रात्री जंगलामध्ये गेले आणि त्यांनी टेलिपथीद्वारे त्या हत्तीला बोलवलं. मग थोड्या वेळाने तो हत्ती आला, हत्तीने नतमस्तक झाला त्या गुरूंसमोर. आणि मग ते गुरु त्याच्या हत्तीच्या बाजूला गेले, त्याच्या कानात त्याने काहीतरी सांगितलं आणि त्यानंतर काही दिवसांनी असं कळलं का त्या हत्तीने त्रास द्यायचं थांबवलंय. म्हणजे हे आपल्याला खरं वाटणार नाही, पण हे आहे सगळं खरं. ही शक्ती अशा आहेत आपल्या जगामध्ये, सगळीकडे ब्रह्मांडात वावरत, म्हणजे फिरत आहेत, पण आपल्याला माहिती नाहीये. ते फक्त तुम्हाला साधनेद्वारेच कळू शकतात. हल्ली काय झालं, विज्ञान काय बोलतं, आम्हाला पुरावा द्या. पुरावा तुम्हाला असा प्रत्यक्ष देऊ शकत नाही. पुरावा पाहिजे तर तुम्हाला साधना करावी लागेल, जे ऋषी मुनी पूर्वीच्या काळी करायचे. आणि म्हणून आपण संतांची जी पूजा का करतो, संत जे बोलतात ते का खरं वाटतं आपल्याला, कारण त्यांनी तशी साधना केलेली होती आणि त्याच्यातून त्यांनी ती शक्ती मिळवलेली होती. ज्या सिद्धी मिळवल्या जातात त्या साधनेद्वारे मिळवल्या जातात. तर मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगेन, कोणाबद्दल वाईट बोलू नका, कारण हे तुमचे विचार टेलिपथीद्वारे दुसऱ्याला मिळत असतात, दुसऱ्यापर्यंत पोहोचत असतात आणि तो माणूस सुद्धा तुमच्याशी वाईट वागेल. पण त्याच्याबद्दल चांगलं बोला, आपोआप तो माणूस सुद्धा चांगला वागायला लागेल. मुख्यतः आपल्या साहेबांशी, आपले बॉस जे असतील ऑफिसमधले, कंपनीतले, त्यांच्याबद्दल चांगलं बोला, आपल्या नातेवाईकांबद्दल चांगलं बोला, आपोआप ती लोक तुमच्याशी चांगलं बोलायला लागतील आणि तुमच्यामध्ये चांगले संबंध निर्माण होतील. यासाठीच हा मी व्हिडिओ बनवलाय. तर मित्रांनो, तुम्ही हे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद.